चंदगडमध्ये बहुजन क्रांती संघटनेकडून ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या तडीपार कारवाई विरोधात तहसीलदारांना निवेदन. वंचितांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यावर कारवाई अन्यायकारक. तडीपार मागे न घेतल्यास लोकशाही मूल्यांवर गदा येईल, कार्यकर्त्यांची भूमिका. चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध वकील, निर्भीड पत्रकार आणि निडर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर करण्यात आलेल्या तडीपार कारवाई विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती संघटनेतर्फे चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना संविधानिक मार्गाने निवेदन सादर करण्यात आले. निवेदन प्रसंगी कोणतेही आंदोलन किंवा घोषणाबाजी न करता पूर्णपणे शांततेत व संविधानिक पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ॲडव्होकेट मळवीकर गेली 2 शतके दलित, मागासवर्गीय, शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी सेवा, आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोख्यासाठी त्यांनी नेहमीच शासनाचे लक्ष वेधले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. बहुजन संघटक पीडी सरवदे यांनी सांगितले की वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याला तडीपार सारखी कारवाई करणे हा सरळ अन्याय आहे. प्रशासनाने ही कारवाई तात्काळ मागे घ्यावी. तर ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनीही ॲडव्होकेट मळवीकर यांनी समाजहितासाठी लढा दिला आहे, तडीपार मागे घेतली नाही तर लोकशाही मूल्यांवर गदा येईल, असे ठाम शब्दात मत व्यक्त केले. निवेदन प्रसंगी चंदगड तालुक्यासह आजरा व गडिंग्लजमधून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. गावोगावी वाड्या वस्त्यांवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. जरी निषेध लोकशाही मार्गाने व्यक्त केला गेला असला, समाजात अस्वस्थता व रोषाचे वातावरण जाणवत होते. या निवेदनावर पांडुरंग कांबळे, महादेव कांबळे, सरपंच अनंत कांबळे, गंगाराम शिंदे, सीताराम शिंदे, मसनू नाईक, सागर कांबळे, लखन कांबळे, प्रकाश कांबळे, सखाराम कांबळे, माजी सरपंच राजू कांबळे, मोहन कांबळे, हनुमंत कांबळे, संतोष कांबळे, सचिन कांबळे, अनंत आडकुरकर, बबन माने, मातंग समाज प्रमुख चंदगड, शरद लोखंडे, आजरा प्रमुख, आप्पू मांग, गडिंग्लज प्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजी कांबळे भोगोलीकर यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.